मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या भायखळा अग्निशमन मुख्यालयात कवायत स्पर्धा झाल्या। यात मुख्य आकर्षण होतं ते रोबोटच्या माध्यमातून आग विझवण्याचं प्रात्यक्षिक। मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात कदाचित हा यंत्रमानव दाखलही होऊ शकतो, मात्र त्या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही। आज त्याचं पहिल्यांदा अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान आणि आयुक्तांसमोर सादरीकरण करण्यात आलं। महापौरांनी हा यंत्रमानव ताफ्यात नक्कीच दाखल करू असं म्हटलंय। यंत्रमानवाचे नाव समर असून जिथे माणूस पोहोचत नाही अशा ठिकाणी पोहोचून फायर फायटिंग करण्याची क्षमता या रोबोटमध्ये आहे। इंडो फ्रेंच बनावटीचा हा रोबोट असून 700 डिग्री तापमानात तो आग विझवण्याचं काम करू शकतो। LPG गॅसेस, जसं आता दामोनगरचं जर तुम्ही प्रकरण घेतलं तर त्याच्यामध्ये ज्या सिलेंडरची स्फोट साखळी जी होती त्याला जर कंट्रोल करण्यासाठी आपली लोक गेली होती, परंतु सुदैवाने कोणी मृत्युमुखी पडले नाही। परंतु हे खूप जीवावरती आहे। जर असं रोबोट जर मिळत असेल, होत असेल, त्याचं यंत्र सामुग्री जर आपल्याकडे अद्यावत असेल तर मला वाटतं मनुष्यहानी कमी होईल। नवीन प्रशिक्षण, जसं आता ब्रीदिंग ॲपरेटस, अद्यावत ब्रीदिंग ॲपरेटस व्हॅन आपण आणणार आहोत। त्याच्यामध्ये धुरामध्ये प्रवेश, हीटमध्ये कसा प्रवेश करायचा, त्यानंतर पेट्रोकेमिकलच्या ज्या आगी आहेत त्यांना कसं, कोलॅप्स स्ट्रक्चर सर्च अँड रेस्क्यूमध्ये कसं आपण काम करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आणतोय। कमांड अँड कंट्रोल जे आहेत, कमांड अँड कंट्रोल म्हणजे अद्यावत GPRS बेसवरती, रिस्पॉन्स स्ट्रक्चरवरती कसं काम करावं, या सगळ्यांचा आपला प्रयत्न आहे। आणि तुम्हाला या 1-1.5 वर्षामध्ये मोठा बदल फायर ब्रिगेडमध्ये दिसेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।